तर मला एक मभा चव्हाणांचा शेर आठवतो की मामा लबाड आहे भाचा लबाड आहे, मामा लबाड आहे भाचा लबाड आहे, नात्यात माणसांच्या झाला बिघाड आहे. खरं नाती ही सर्व बिघडून गेलेली आहे. मामाचं भाचा ऐकत नाही, बापाचा मामा ऐकत नाही. अशा प्रकारची सुंदर रचना दादा, आपण धन्यवाद. यानंतर खास धाराशिवून आलेल्या आदरणीय जयश्रीताई तेरकर, मी यांना रचना सादर करण्यासाठी व्यासपीठावर बोलवतो. जयश्रीताई तेरकर खास करून धाराशिवून आलेले आहेत. नमस्कार. कधी काळी आपला समजली जाणारी नारी आज जगभरात सबला म्हणून नावारूपास आलेली आहे आणि या साऱ्या बदलांच्या स्थित्यंतरामध्ये बराच काळ लोटलेला आहे. स्वतःच्या न्याय हक्कासाठी आणि स्वातंत्र्यासाठी स्त्रीला आजही जगभरात झुंजावे लागते आहे. यातून आपण आजच्या नारीला नव्या स्वरूपात पाहतो. स्त्री म्हटले की आपल्यासमोर उभी राहते ती माया, ममता आणि त्यागाचे प्रतीक. आपल्या पोटी येते ते प्रेम, वात्सल्य, त्याग आणि आता कर्तृत्वाच्या जोरावर आज स्त्री ही कर्तबगार म्हणून ओळखली जात आहे. पण खरंच ती आहे का? या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही अनंतरितच आहे. त्यावर मी एक माझी सामाजिक कविता सादर करत आहे. मिळेल का या काचे उत्तर. रोज बलात्कार रोज मरण, रोज बलात्कार रोज मरण, कुठे मानवता गेली शरण. का आर्त किंकाळी घुमते कानी, का निर्भया श्रद्धा नेहमी नेहमी. का आर्त किंकाळी घुमते कानी, का निर्भया श्रद्धा नेहमी नेहमी. का विकृतीने यौवन बत्तर, मिळेल काया काचे उत्तर, मिळेल काया काचे उत्तर. महिलांचे म्हणती सबलीकरण, महिलांचे म्हणती सबलीकरण, मग असुरक्षित का द्या तुम्हीच कारण, मग असुरक्षित का द्या तुम्हीच कारण. स्त्री सन्मान फक्त देण्या भाषण, स्त्री सन्मान फक्त देण्या भाषण, समानता का गेली वाऱ्यावर. स्त्री सन्मान फक्त देण्या भाषण, समानता का गेली वाऱ्यावर, मिळेल का या काचे उत्तर. प्रासंगिक का सन्मान तिचा, प्रासंगिक का सन्मान तिचा, का शिकार वाटे देह तिचा. हा प्रश्न कुणाला बोचत नाही, असेल तर द्या उत्तर सत्वर, मिळेल का या काचे उत्तर, मिळेल का या काचे उत्तर. तरी तिच्यावर प्रश्न उठती, तरी तिच्यावर प्रश्न उठती, चारित्र्यावर शिंतोडे उडती. ती अशी ती तशीच म्हणती. तो असतो का हो शुद्ध खरोखर, तो असतो का हो शुद्ध खरोखर, मिळेल काया काचे उत्तर, मिळेल काया काचे उत्तर. नसे का त्याला घरचा लळा, नसे त्याला घरचा लळा, आई बहिणीला का तो वेगळा, आई बहिणीला का तो वेगळा. उन्मळून पडल्यावर सांगा कशी वावरू होऊनी कणखर, उन्मळून पडल्यावर सांगा कशी वावरू होऊनी कणखर, मिळेल काया काचे उत्तर, मिळेल काया काचे उत्तर. अहो जात्यावर मी आकाशी मी, अहो जात्यावर मी आकाशी मी, सारे सारे सांभाळून मी, का अभागी का कमनशिबी, व्यापुनी हे मी सारे चराचर, मिळेल काया काचे उत्तर, मिळेल काया काचे उत्तर. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर आपण नाशिकहून खास आलेले बालकवी, ज्यांचा बालसंग्रह अनेक ठिकाणी आपण ऐकतो, त्यांच्या बालकविता ऐकतो, असे गोड गळ्याचे ज्येष्ठ कवी आदरणीय राजेंद्र दे सोमवंशी सर, मी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली रचना ठेवायची आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त 6वे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन आज या ठिकाणी संपन्न होत आहे. मला वाटतं ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव आपण घेतो आहोत त्याच दिवशी आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे आणि तेही 20 शताब्दी वर्ष आहे. मला वाटतं हा अत्यंत मोठा योग आहे आणि या दोन्ही समाजधुरीणांनी या समाजाला, या देशाला एक वेगळं अशा प्रकारचं नेतृत्व दिलं जे समाजहिताचं होतं. माझी विनंती अशी राहील की आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या
या पावनभूमीमध्ये इथे आहोत आणि एकही महिला स्टेजच्या पहिल्या रांगेत नाही आहे. तर मला विनंती की दोन्ही महिलांनी कृपया आपण पुढे यावं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. आमची विनंती आहे इथे यासमोर. मला आज विवेक उगलमुगले सरांची भूमिका पार पाडावी लागते. दोन महिलांनी पुढे यायचे. खूप छान. पहिलं सगळ्यात दादा तुम्ही बसा मात्र. नाही तुम्ही मध्ये बसायचं. कारण तुम्ही सगळा आईचा कार्यक्रम करता. महिलांचा एवढं तुमच्या हातून जेवढं मातृत्वाचं गुणगान होतं तेवढं नाही. चौधरी साहेब तुम्ही पण बसा. सूत्रसंचालकाला तर हलवता येणार नाही आम्हाला. सर्व मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या आपण या सगळ्यांसाठी वाजवाव्या. आपण पुण्यश्लोक अहिल्या देवींचा सन्मान या निमित्तानं काही अंशी कमी आपल्याला करायला मिळतो आणि म्हणून मला तो आनंद जास्त आहे. ताईंच्या कवितेमध्ये एक खंत होती की महिलांना फक्त अंधारून गोंजारून सांगितलं जातं, खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाता येत नाही. परंतु आमचे शिवाजीदादा ढेपले जे या संयोजन समितीचे काय स्वागताध्यक्ष आहेत यांनी सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करताना हे सांगितले की आपण सर्व समाजामध्ये सगळ्यात कर्तृत्ववान महिलांना सन्मान दिला पाहिजे, त्यांना पुढे नेलं पाहिजे आणि म्हणून आजचा विचार या ठिकाणी मांडतोय. तुझ्या मनगटी करारी, तुझ्या मनगटी करारी, तू घे नवी भरारी. तुझ्या मनगटी करारी, तू घे नवी भरारी. साऱ्या संकटात होते तू ढाल, साऱ्या संकटात होते तू ढाल. तू चाल पुढं, चाल पुढं चाल, तू चाल पुढं, चाल पुढं चाल. बाई चाल पुढं, चाल पुढं चाल. माई चाल पुढं, चाल पुढं चाल. ताई चाल पुढं, चाल पुढं चाल. आई चाल पुढं, चाल पुढं चाल. स्वराज्य घडविणारी तू शिवबाची जिजाऊ, स्वराज्य घडविणारी तू शिवबाची जिजाऊ. लढतेस संकटाशी तुझा बाणाही लढाऊ. स्वराज्य घडविणारी तू शिवबाची जिजाऊ. लढतेस संकटाशी तुझा बाणाही लढाऊ. तू जिंकलस सार आभा, तू जिंकलस सार आभा. तू चाल पुढं, चाल पुढं चाल. तू चाल पुढं, चाल पुढं चाल. कर्तृत्व सिद्ध केले अन जिंकली लढाई. ज्या महिलांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी यावेळी कर्तृत्व सिद्ध केले अन जिंकली लढाई. नाव कोरले अभाळी सारी तुझी कमाई. कर्तृत्व सिद्ध केले अन जिंकली लढाई. नाव कोरले अभाळी सारी तुझी कमाई. तुझ्या धाडसाची सारी कमाल, तुझ्या धाडसाची सारी कमाल. तू चाल पुढं, चाल पुढं चाल. आणि शेवटचं कडवं. नांदी नव्या युगाची जग पाहतेच आहे, नांदी नव्या युगाची जग पाहतेच आहे. नारी शक्ती डंका बघ वाजतोच आहे, नारी शक्ती डंका बघ वाजतोच आहे. कीर्तिध्वज आहे विशाल, कीर्तिध्वज आहे विशाल. तू चाल पुढं, चाल पुढं चाल. तुझ्या मनगटी करारी, तू घे नवी भरारी. तुझ्या मनगटी करारी, तू घे नवी भरारी. साऱ्या संकटात होते तू ढाल, साऱ्या संकटात होते तू ढाल. तू चाल पुढं, चाल पुढं चाल. ताई चाल पुढं, चाल पुढं चाल. माई चाल पुढं, चाल पुढं चाल. आई चाल पुढं, चाल पुढं
चाल. धन्यवाद. धन्यवाद दादा, खूप सुंदर.